सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। सुरुवातीला बातमी मोठी। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडून मदत मागवतोय। दरम्यान त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनकडून 40 VT-4 टँकची आपत्कालीन ऑर्डर दिलेली आहे। भारतासोबतच्या जमिनीवरील युद्धामध्ये त्यांचे रणगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाही ही पाकिस्तानला सध्या तरी भीती वाटते। पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर दहशतवाद्यांना ठेचून काढा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा ही मागणी भारतभरातून होते। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहे, मात्र दहशतवाद्यांचे आकाश सीमा पार पाकिस्तानात आहे। त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू आहे। भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचं सुद्धा दिसतंय। या आठवड्यात जमिनीवरती मारा करणाऱ्या बॅलिस्टिक या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत पाकिस्तान असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। याशिवाय आपण जर बघितलं तर भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय। बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल आहे। अरबी समुद्रात पाकिस्ताननं नौदलाच्या हालचाली सुद्धा वाढवल्या। सीमा भागामध्ये सैन्याची जमवाजमव करण्यावरती भर आहे। सलग 9 दिवसांपासून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू असल्याचं आपण पाहतोय। पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारताच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान घाबरलाय, धास्तावलाय। सामान्य जनतेपासून राजकारण्यांपर्यंत सर्वजण भीतीच्या वातावरणात जगतायत। ही भीती किती व्यापक आहे याचं एक उदाहरण सोशल मीडियावरून समोर आलं। जर युद्ध वाढलं तर मी इंग्लंडला जाईन हे विधान इम्रान खान यांच्या PTI पक्षाचे खासदार शेर अफजल खान मारवत यांचे। परिस्थिती सामान्य होण्यासाठी मोदींनी थोडं मागे हटावं असं तुम्हाला वाटत नाही का हा प्रश्न त्यांना विचारला असता यावर उत्तर देताना अफजल खान म्हणाले, मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का की ते माझ्या शब्दांवर माघार घेतील? पाहूयात नेमकं त्यांनी काय म्हटलं। बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा। सर साहब आप नहीं समझते कि इन हालात में मोदी साहब को थोड़ा सा बैकग्राउंड में जाना पड़ेगा या थोड़ा सा पीछे हटना पड़ेगा? इन हालात में आप नहीं समझते कि मोदी को थोड़ा सा पीछे जाना चाहिए ताकि हालात नॉर्मल हों? मोदी मेरे खाला का बेटा है जो मेरे कहने से पीछे जाएगा। भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो हे आम्ही म्हणतोय, कारण अमेरिकेने भारताला तसे स्पष्ट संकेत दिले। नेमकं अमेरिकेने काय म्हटलं आणि भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार पाहूयात हा खास रिपोर्ट। पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला, हल्ल्याची तारीख ठरली, अमेरिकेनेही दिले हल्ल्याचे संकेत। मे 2011 पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराग करून अमेरिकेनं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता। याच 2 तारखेचा धसका आता पाकिस्ताननं देखील घेतलाय, कारण खुद्द अमेरिकेनंच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले। आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही। आम्हाला आशा आहे की पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल। इतकंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचं समर्थनच केलंय। पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत 36 ते 72 तासांच्या आत हल्ला करू शकतो असं म्हटलंय। काय असू शकते भारताची रणनीती पाहूया।
सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीनं सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणं. भारताच्या विशेष दलांमध्ये ही अशी क्षमता आहे. हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गत माहितीशिवायही करता येणार आहे. भारतानंही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावेत जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल. भारतानं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानातील स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवाद विरोधी घटकांना सक्रिय करावं. जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून अप्रत्यक्ष मार्गानं काम केलं पाहिजे असाही सूर उमटतोय. तसंच आधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायल सारखी कारवाई होऊ शकते. भारतानं आता पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल. या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही. त्यामुळे भारत कशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करणार आणि तारीखही लादेन हल्ल्याची म्हणजेच 2 मे असणार का याबद्दल उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर सध्या तरी पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला होणार अशीच काहीशी परिस्थिती आहे. बरं, पुढची बातमी ही महत्त्वाची आहे, कारण भारतानं सिंधू जल करार रद्द केला. त्यामुळे आता पाकिस्तानचा थैथयाट दिसतोय. बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळलाय. भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केलं तर पाकिस्तान हल्ला करणार ही पोकळ धमकी ख्वाजा आसिफनं दिली आहे. ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाहीये, तर जल दुष्परिणाम निर्माण करणारी असू शकते असं देखील त्यांनी म्हटलंय. भारतानं सिंधू जल करार रद्द केला त्यामुळे पाकिस्तानचा आता थैथयाट होताना दिसतोय. बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ सुद्धा बरळला असल्याचं पाहायला मिळतंय. भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान मात्र हल्ला करणार असल्याचं कळतंय. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला मात्र पोकळ धमकी बघायला मिळते. धमकी सैन्य संघर्षापुरती नाही तर जल दुष्परिणाम निर्माण करणारी आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले आहेत. सलाल धरणातून भारतानं चिनाब नदीमध्ये पाणी सोडलंय. त्यामुळे पाकिस्तानात पूरसदृश्य परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे. पाकिस्तानच्या अनेक भागात पुराचा धोका आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 ते 6 मे दरम्यान जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि यानंतर पुढे युद्धासंदर्भातल्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचं एक्स अकाउंट भारतानं ब्लॉक केलंय. तरारचा फोटो आणि कव्हर इमेज देखील एक्स प्रोफाईलमधून हटवली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो अशी धमकी तरारनं दिली होती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. अनेक देशांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. चीन, अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकताही दाखवली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आली तर गंगा एक्सप्रेसवेवरून देखील लढाऊ विमानं झेपावू शकणार आहे. त्यासाठीचं प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडलं. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे आता चांगलेच जणांले. हा सराव 2 टप्प्यांमध्ये झाला, ज्यामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल चाचणीची तयारी घेण्यात आली. पाकिस्तानकडून सलग 9व्या दिवशी देखील आता शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असल्याचं दिसतंय. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील सीमेवर गोळीबार झालाय. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागामध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार झालाय आणि भारतीय सैन्याकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचं युट्यूब भारताकडून ब्लॉक झालेलं आहे. याशिवाय बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती देखील भारतात बंदी घालण्यात आली आहे.
आम्हाला युद्ध नको, शांतता हवी आहे. आम्ही या सरकारला कंटाळलो असं पाकिस्तानचे नागरिक म्हणत आहे. लष्कर प्रमुख मुनीर, पंतप्रधान शाहबाज खान यांच्या धमक्यांवरती पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला युद्ध नको, भाकरी हवी असं पाकिस्तानी नागरिक म्हणत आहे. हा दावा अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या भीतीमुळे पाकिस्तानात तणाव आहे. भारतासोबत आता तणाव वाढला तर योग्य वेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे असं पाकिस्तानने शुक्रवारी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी या संदर्भात माहिती दिली. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी असा सदस्य आहे. बातमी पुण्यातून आहे, कारण पुण्यात आता 5 मे पासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणं शक्य नाहीये, त्यामुळे पाणी कपात सुरू होते आहे. तर चक्राकार पद्धतीनं पाणी पुरवठा होणार आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता या परिसरापासून कपातीला सुरुवात होणार आहे. कुठल्या भागामध्ये कुठल्या दिवशी पाणी कपात असेल बघूयात. सोमवारी बालाजीनगर, कात्रज आणि कोंढवा या ठिकाणी पाणी कपातीचा निर्णय आहे. मंगळवारी सनसिटी, जुनी धायरी, कात्रज आणि कोंढव्यामध्ये पाणी नसेल. बुधवारी वडगाव, हिंगणे, कात्रज, कोंढवा या ठिकाणी पाणी नसणार आहे. गुरुवारी धनकवडी, कात्रज, कोंढवा या ठिकाणी देखील आता पाणी पुरवठा नसणार आहे. शुक्रवारी आंबेगाव, पठार, कात्रज, कोंढवा या ठिकाणी पाणी नसेल. शनिवारी कात्रज आणि कोंढवा या ठिकाणी पाणी नसणार आहे. रविवारीही कात्रज आणि कोंढव्यात पाणी नसेल. आणि यानंतरची बातमी उष्माघाताच्या वाढत्या रुग्णांची. विदर्भात यंदा 1 मार्च ते 1 मे पर्यंत उष्माघाताची रुग्णसंख्या 56हून अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं हा अहवाल दिलाय. राज्यात यंदा पारा चढाच राहिलाय, त्यामुळे राज्यभरात उष्माघात रुग्णांची संख्या 101 वर गेली. विदर्भात बहुतांश जिल्ह्यामध्ये पारा 45शी पार गेलाय, तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 17 रुग्ण आहेत. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात आता माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल से नागपूर या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 837 किलोमीटरचा नागपूर मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस फक्त 9 तासांमध्ये पूर्ण करेल. म्हणजे प्रवासाचा वेळ 5 ते 6 तास वाचणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं आता लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड सुरू केलेला आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागानं प्रवाशांना आवश्यक असा प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित केली आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचा BKC ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम सज्ज असते. धारावी ते कप परेड पर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गांवर बेस्टच्या एकूण 80 बसेस चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मोटर बसने सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी रेल्वे सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. 300 कोस रिक्त आहे आणि त्यामुळे जादा काम करावं लागतंय असा आरोप मोटर बसने केलेला आहे.
आणि आता पुढे एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे काल पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये बैठक झाली आहे. जवळपास 2 तास शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे अद्यापही कळू शकलेलं नसलं तरी देखील ही भेट जी आहे, ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. शरद पवार आणि अदानींमध्ये चर्चा झालेली आहे. ही चर्चा कशा संदर्भात होती या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कामध्ये 50 रुपयांची वाढ केली. याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं. ते आता 520 रुपये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आलेलं आहे. मध्य रेल्वेने रविवारी 4 मेचा मेगा ब्लॉक रद्द केला. 4 मेला नीटची परीक्षा आहे असं असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सेंट्रल हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरचा रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांची आता गैरसोय टळणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणारे न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली. त्यांच्यासह इतरांची नावं ईडीने आरोपपत्रात नमूद केली आणि आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 मेला होणार आहे. म्हाडा 13,000पेक्षा जास्त घरांची विक्री करणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळानं बुक माय होम पोर्टलद्वारे मुंबई महानगर प्रदेशमधील आता 13,395 न विकल्या गेलेल्या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली.